शिवसेनेमध्ये ऐतिहासिक बंड झाल्यानंतर दोन्ही गटाकडून जे आहे ते आमदार अपात्र व्हावा अशा याचिका केल्या होत्या आणि याच्यावरती 10 जानेवारीला आता विधानसभा अध्यक्ष निर्णय देणार आहे। त्यामुळे राज्याचं नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। आपल्या सोबत शिवसेना शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सदा सरवणकर आहेत। सर, खरं तर 10 जानेवारीला निकाल हातामध्ये येणार आहे, कुठेतरी सगळी टांगती तलवार आपल्याला पाहायला मिळते का? नाही, कुठली टांगती तलवार तशी नाही आहे आणि जे काही आम्ही प्रोसेस केलेली आहे ते कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घटनेला धरूनच केलेली आहे। त्यामुळे जो काही निर्णय येईल तो घटनेला अनुसरून आणि ज्यानेकरून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केला असेल तर त्याच्या बाजूने। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हीपचा मुद्दा जो आहे तो आपल्याला सगळ्याच्या पाहायला मिळाला होता। या संदर्भात काय वाटतं तुम्हाला? नाही, या संदर्भात विविध पिटिशन होते, कारण विरोधी पक्षातर्फे वेगवेगळे पिटिशन, कारण एकच पिटिशन नव्हतं, वेगवेगळ्या मुद्द्यांवरचं पिटिशन असल्या कारणामुळे ते त्या पिटिशनच्या बाबतीत वेगवेगळे डिसिजन येतील, म्हणून आपण जरा उद्याची वाट बघावी। उद्या आपल्याला या संदर्भातला निर्णय दिसून येईल। कुठेतरी उद्धव ठाकरे आणि सगळ्याच त्यांच्या नेत्यांनी जे आहे ते अध्यक्षांवरती आक्षेप घेतलेला आहे का ते लवादा आहेत आणि ते मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन भेटणं हे चुकीचं आहे? नाही, उबाटाचे जे नेते आहेत ना त्यांनी आपला पराभव स्वीकारलेला आहे आणि त्यांना माहिती आहे की त्यांनी कुठली कायदेशीर प्रक्रिया केलेली नाही आहे, कुठल्याही घटनेला अनुसरून कुठलंही काम केलेलं नाही आहे आणि जी गोष्ट निदर्शनास आलेली आहे की 1999 पासून त्यांनी घटनाच पाळलेली नाही आहे, घटनाचा ज्या प्रोसिजर आहे त्याच फॉलो केलेलं नाही। हे आता ज्यावेळी या सगळ्या साक्ष चालू होत्या त्यावेळी सगळं निदर्शनास आणून दिलेलं आहे। त्यामुळे आपली चूक त्यांना कळलेली आहे, म्हणून ती त्या चुकीवर पांघरून घालण्याकरता आणि जो काही पराभव दिसत आहे समोर ते त्याच्याकरता एक सगळ्यांचं लक्ष दुसऱ्याकडे वेधण्याकरता असे ते वक्तव्य करत आहेत। कुठेतरी आत्मविश्वास आहे की निकाल आपल्याच बाजूने लागेल? निकाल बघा, कारण निकाल देण्याचा अधिकार हा संपूर्णतः अध्यक्षांचा आहे, त्यामुळे अध्यक्ष उद्या निर्णय देतील, परंतु आम्हाला संपूर्णतः विश्वास आहे की आम्ही कुठलंही घटनाबाह्य काम केलेलं नाही, आम्ही घटनेला अनुसरूनच काम केलेलं आहे आणि ज्या काही कायदेशीर प्रक्रिया त्या पूर्ण केलेल्या आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।